नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. आपण नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत आहोत. त्यातलं आपलं परिसर अभ्यास या विषयावरचे प्रश्न उत्तर आणि आपण धडे पाहत आहोत. तिसरा धडा आज पाहणार आहोत. याच्या अगोदर 2 धडे झालेले आहेत. व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या. हा तिसरा धडा आहे. निसर्गाची देणी, प्राणी जीवन. त्यातले महत्वाचे मुद्दे. 1. प्राणी जीवनाची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहायचं आपल्याला. पहिला, निसर्गात वनस्पतीप्रमाणे प्राणी हे सजीव आहेत. 2. ज्या प्राण्यांचा जन्म अंड्यातून होतो अशा सर्व प्राण्यांना अंडज प्राणी म्हणतात. ज्या प्राण्यांचा जन्म अंड्यातून होतो म्हणजे जे प्राणी अंडी देतात आणि त्यांचा जन्म अंड्यातून होतो त्यांना अंडज प्राणी म्हणतात. उदाहरण आहे कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे, बेडूक इत्यादी. तिसरं, जे प्राणी पिल्लांना जन्म देतात त्यांना जरायुज प्राणी म्हणतात. म्हणजे आता डायरेक्ट जे पिल्लांना जन्म देतात त्या प्राण्यांना काय म्हणतात? जरायुज प्राणी. हे लक्षात ठेवायचे. दोन्हीमध्ये काय फरक आहे? याच्यामध्ये अंडे देतात त्यांना अंडे देऊन जन्म होतात त्यांना अंडज म्हणतात आणि ज्या प्राण्यांमध्ये डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात त्यांना जरायुज प्राणी म्हणतात. पुढचा पॉइंट, जे प्राणी आपल्या अन्नाच्या शोधासाठी दिवसा बाहेर पडतात त्यांना दिनचर प्राणी म्हणतात, तर आपल्या अन्नाचा रात्री शोध घेणाऱ्या प्राण्यांना निशाचर प्राणी म्हणतात. 5. सर्व प्राण्यांची शारीरिक ठेवण वेगवेगळी असते, मात्र तरीही काही वेळेस प्राण्यांच्या शारीरिक ठेवणीत साम्य आढळते. कुत्रा, कोल्हा, लांडगा यांची शारीरिक ठेवण साधारणतः कुत्र्यासारखीच असते. गेंडा, हत्ती, पानघोडा यांची ठेवण एक समान असते. वाघ, बिबट्या, चित्ता यांची शारीरिक ठेवण मांजरीसारखी दिसते. तसेच माकड, चिंपांजी, माणूस यांच्या शारीरिक ठेवणीतील साम्य दिसून येते. म्हणजे कोणत्या कोणत्या प्राण्यांचे साम्य दिसते ते लक्षात ठेवायचं. 6वा पॉइंट आहे, प्राणी आणि पक्ष्यांच्या आयुर्मानातही खूपच विविधता दिसते. फुलपाखरू, घरमाशी यांचे आयुष्य खूप अल्प असते. चिमणी, कावळा यांचे आयुष्य 5 ते 10 वर्ष असते. कुत्रा, वाघ, मोर यांचे आयुष्य 15 ते 20 वर्ष, तर हत्ती 70 वर्ष जगतो. हत्ती सर्वात जास्त वर्ष जगत असतो. 7वा पॉइंट आहे, वनस्पती एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत, मात्र प्राणी जाऊ शकतात. जमिनीवरील बऱ्याच प्राण्यांना चालण्यासाठी पाय असतात, मात्र प्राण्यांच्या पायांची संख्या वेगवेगळी असते. दुसरा मुद्दा आहे, पायांच्या संख्येनुसार प्राण्यांचे वर्गीकरण. 1. माणूस 2 पायांनी चालतो. 2. हरिण, गाय, हत्ती, उंदीर असे अनेक प्राणी 4 पायांवर चालतात. पाल, सुसर, सरडा यांना 4 पाय असले तरीही ते लहान असतात. 4. सापांना पाय नसतात आणि म्हणून साप सरपटत चालतात. 5. पक्ष्यांना 2 पंख व 2 पाय असतात. अनेक पक्षी उडण्यासाठी पंखाचा व जमिनीवर चालण्यासाठी 2 पायांचा उपयोग करतात. 6. बेडकाला 4 पाय असले तरीही पुढचे 2 पाय लहान असल्यामुळे जमिनीवर प्रामुख्याने बेडूक उड्या मारतच जातात. 7. मात्र बेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटांमधील पडद्यांचा वापर करून ते पाण्यात पोहू शकतात. 8. डास, माशा, भुंगे यांसारख्या कीटकांना 6 पाय असतात आणि काहींना पंखही असतात. 9. गोचिड, विंचू, कोळी यांना 8 पाय असतात, तर खेकड्याला 10 पाय असतात. 10. गोम, पैसा या प्राण्यांना 10 पेक्षा जास्त पाय असतात. माशांना पाण्यात पोहण्यासाठी पर उपयोगी पडतात. पर म्हणजेच पंख. तिसरा मुद्दा आहे, निवाऱ्यानुसार प्राण्यांचे वर्गीकरण. 1. काही प्राणी गुहांमध्ये किंवा जंगलात राहतात, उदाहरणार्थ सिंह, हत्ती. 2. काही प्राणी गवत आणि झाडांच्या आसऱ्याने जंगलात राहतात, उदाहरणार्थ हरिण आणि रानगवा. 3. काही प्राणी बिळात राहतात, उदाहरण साप, उंदीर, ससा इत्यादी. 4. काही प्राणी झाडावरच राहतात, उदाहरणार्थ माकड, वटवाघूळ. 5. काही प्राणी झाडांवर घरटी बांधतात. 6. अनेक कीटक झाडांवरील पानावर राहतात. हत्ती, हरिण, गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यासारख्या प्राणी कळपात राहतात. पक्षी थव्याने राहतात.
काही कीटक हजारोंच्या संख्येने एकत्र राहतात, तर वाघ, चित्ता, अस्वल यांसारखे प्राणी एकट्याने राहतात. 8वा पॉइंट आहे, काही पक्षी खूप उंच उडतात, तर काही जमिनीपासून कमी उंचीवर उडतात. 4था मुद्दा आहे, आहारानुसार प्राण्यांचे वर्गीकरण. पहिलं, आहारानुसार प्राण्यांचे शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी आणि मिश्राहारी प्राणी असे प्रकार पडतात. म्हणजे 3 प्रकार पडतात त्यांच्या खाण्यावरून. 2. शाकाहारी प्राणी गवत, पाने, फांद्या, फळे खातात. उदाहरण गाय, म्हैस, हरिण, हत्ती इत्यादी. 3. इतर प्राण्यांचे मांस खाणाऱ्या प्राण्यांना मांसाहारी प्राणी म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह इत्यादी. 4. वनस्पती व प्राण्यांचे मांस असे दोन्ही पदार्थ खाणाऱ्यांना मिश्राहारी प्राणी म्हणतात. म्हणजे वनस्पती पण खातात आणि मांस पण खातात. एखाद्या प्राण्याला सुद्धा खातात. त्यांना मिश्राहारी म्हणतात. उदाहरणार्थ माणूस, माकड, चिमणी, कावळा इत्यादी. 5. अनेक पक्षी कीटकांना खातात, तसेच ते धान्य, फळे या वस्तूही खातात. 5वा मुद्दा आहे कीटकांचे महत्व. कीटकांचं काय महत्व आहे? किड्यांचं, कीटकांचं. पहिलं, बहुतांश कीटक गवत, पाने, वनस्पती खाऊन जगतात. काही कीटक फुलांमधील मध गोळा करतात, तर काही कीटक वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषाचे विघटन करून सुपीक माती निर्माण करण्यास मदत करतात. 2. कीटक परागकणांचे वहन करतात आणि त्यामुळेच फुलांपासून फळांची निर्मिती होते. 3. कीटकांपासून माणसाला मध, रेशीम, लाख, मेण इत्यादी वस्तू मिळतात. 4. अनेक पक्षी आणि प्राणी कीटकांचा अन्न म्हणून वापर करतात. 5. एक जीव अन्नासाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो आणि ही साखळी पुढे चालू राहते, त्यालाच अन्न साखळी म्हणतात. म्हणजे अन्न साखळी म्हणजे काय? एक जीव दुसऱ्यावर अवलंबून राहतो, पुन्हा दुसरा तिसऱ्यावर, म्हणजे अशी साखळी सुरूच राहते. त्याला अन्न साखळी म्हटलं जातं. 6. गवत खाणारा कीटक, कीटक खाणारा बेडूक, बेडूक खाणारा साप, साप आणि सापाला खाणारा गरुड पक्षी ही एक प्रमुख अन्न साखळी होय. 7. निसर्गात अशा अनेक अन्न साखळ्या आहेत. आता पुढचा मुद्दा पाहायचा आहे. 6वा, पाळीव प्राणी. 1. घरात आणि शेतात पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणतात. 2. पाळीव प्राण्यांचा माणसाला अनेक बाबतीत उपयोग होतो. 3. गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांसारखे प्राणी दूध देतात. 4. मेंढीपासून लोकरही मिळते. पुढे बैल, घोडा, रेडा, गाढव हे ओझे वाहून नेण्यासाठी तसेच शेतातील कामासाठी उपयुक्त असतात. कोंबड्या, बदके, इमू या पक्ष्यांपासून अंडी, मांस मिळते. 7. मांजर पाळल्यास सॉरी, 6वा पॉइंट दिसला नाही. कोंबड्या, बदके, इमू या पक्ष्यांपासून अंडी, मांस मिळते. 7. मांजर पाळल्यास ती उंदरांना पळवते, तर कुत्रा घराची राखण करतो. अशा प्रकारे पाळीव प्राण्यांचं आपल्याला महत्व याच्यामधून कळतं. तर अशा प्रकारे हा आपल्याला धडा दिलेला आहे. त्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे स्वाध्यायामध्ये. तर त्यातला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक 1. पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. 1. एकसमान शारीरिक ठेवण असणारा प्राण्यांचा पुढीलपैकी अचूक गट कोणता? म्हणजे एकसमान शारीरिक ठेवण कोणत्या कोणत्या प्राण्यांची आहे आणि त्यांचा गट कोणता आहे ओळखायचे. ए. गाय, शेळी, मेंढी. बी. हत्ती, गेंडा, वाघ. सी. वाघ, चित्ता, बिबट्या आणि डी. पानघोडा, हरिण, कोल्हा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वाघ, चित्ता, बिबट्या. दुसरा प्रश्न आहे, पुढील प्राण्यांपैकी सर्वात कमी आयुर्मान असणारा प्राणी कोणता? ए. हरिण, बी. कुत्रा, सी. फुलपाखरू आणि डी. हत्ती. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फुलपाखरू. तिसरा प्रश्न, पुढील प्राण्यांपैकी सर्वात जास्त आयुर्मान असणारा प्राणी कोणता? ए. मोर, बी. फुलपाखरू, सी. हत्ती, डी. कोल्हा. सर्वात जास्त आयुर्मान असलेला हत्ती आहे, पर्याय क्रमांक सी. चौथा प्रश्न, पुढील कोणता प्राणी सरपटत चालतो? ए. मुंगी, बी. साप, सी. बेडूक आणि डी. मासा. तर पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे साप.
5वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता प्राणी जमिनीवर उड्या मारत जातो? ए बदक, बी फुलपाखरू, सी सरडा, डी बेडूक. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बेडूक. 6वा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. ए कुंभार माशी, बी फुलपाखरू, सी पोपट आणि डी भुंगा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पोपट. प्रश्न 7वा, घरात साखर सांडल्यास तिथे कोणता कीटक येईल? ए मधमाशी, बी ढेकूण, डी डास, सी डास आणि डी मुंगी. तर साखर सांडल्यानंतर मुंग्या लगेच लागतात बघा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंगी. 8वा प्रश्न आहे, पुढीलपैकी बिळात राहणारा प्राणी कोणता? ए ससा, बी घुबड, सी सिंह, डी गवा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सी ससा. प्रश्न 9वा, पुढीलपैकी एकटा राहणारा प्राणी कोणता आहे? ए मधमाशी, बी मुंगी, सी वाळवी आणि डी अस्वल. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अस्वल. 10वा प्रश्न, पुढीलपैकी 8 पाय असलेला प्राणी कोणता? ए विंचू, बी खेकडा, सी गोम आणि डी उंदीर. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विंचू. 11वा प्रश्न, पुढीलपैकी पाळीव प्राणी कोणता? ए लांडगा, बी कोल्हा, सी कावळा, डी मांजर. पाळीव प्राणी आहे मांजर. 12वा प्रश्न, अन्न साखळीचा पुढीलपैकी योग्य क्रम कोणता? ए गवत, कीटक, बेडूक, साप, गरुड, डी बेडूक, गवत, साप, कीटक, गरुड, सी कीटक, गवत, साप, बेडूक, गरुड, डी गरुड, गवत, बेडूक, साप, कीटक. तर योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक ए गवत, कीटक, बेडूक, साप, गरुड. आता 13वा प्रश्न आहे, कुठल्या प्राण्याची हुंगण्याची किंवा वासाने ओळखण्याची क्षमता गुन्हेगाराला शोधण्यासाठी वापरली जाते? ए घोडा, बी उंट, सी हत्ती, डी कुत्रा किंवा श्वान. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कुत्रा किंवा श्वान. 14वा प्रश्न, मानवाच्या तुलनेत कुठल्या प्राण्याची रात्रीच्या अंधारातही पाहण्याची क्षमता 6 पटींनी अधिक आहे? ए गाय, बी अस्वल, सी वाघ आणि डी हरिण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वाघ. 15वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता प्राणी पक्षी खूप दूरवर पाहू शकतो? ए हत्ती, बी पोपट, सी हरिण आणि डी गरुड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गरुड. 16वा प्रश्न, पुढीलपैकी सापाचे भक्ष्य कोणते? ए उंदीर, बी वासरू, सी खार आणि डी मुंगूस. सापाचे भक्ष्य आहे मुंगूस. पर्याय क्रमांक डी मुंगूस. 17वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पाळीव प्राण्यापासून लोकर मिळवली जाते? ए म्हैस, बी गाढव, सी घोडा आणि डी मेंढी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मेंढी. आता इथे परिच्छेद दिलेला आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. तर परिच्छेद वाचून घेऊ आपण. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतीचा मुख्य कणा आहे. ते केवळ शेती कामातच मदत करीत नाही, तर शेतकऱ्यांना शाश्वत जोडधंदाही पुरवते. पशुधनामुळे शेतकऱ्याला आर्थिक आधार मिळतो. याशिवाय जनावरे शेतीचे कामे व वाहतुकीसाठी मदत करतात. पशुधनामुळे पशूंच्या शेण मूत्रापासून उत्तम प्रतीचे शेणखत आणि बायोगॅस मिळतो. तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतात. मानवी आरोग्यासाठी आवश्यक असणारी प्रथिने आणि कॅल्शियम या वस्तू देखील पशुधनामुळे उपलब्ध होतात. थोडक्यात सांगायचे तर देशाची अन्न सुरक्षा आणि ग्रामीण भागाचा आर्थिक विकास पशूंच्या संगोपनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. यावर आता प्रश्न सोडवायचे. प्रश्न पहिला, पुढीलपैकी पशुधनाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य कोणते? ए सामाजिक बांधिलकी, बी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा, सी पर्यावरणाचे संतुलन, डी प्राण्यांविषयी भूतदया. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा.
दुसरा प्रश्न, ग्रामीण भागातील पशुधन हे शेतीला ए पूरक आहे, बी स्पर्धक आहे, सी उपयोगाची नाही, डी दोघांमध्ये काही संबंध नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पूरक आहे. तिसरा प्रश्न, पशुधनापासून मिळू शकणाऱ्या गोष्टींचा योग्य गट कोणता? ए बायोगॅस आणि लाकूड, बी लाकूड आणि कॅल्शियम, सी कॅल्शियम आणि धातू खनिज आणि डी शेणखत आणि बायोगॅस. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शेणखत आणि बायोगॅस. चौथा प्रश्न, उतार्यात नमूद केल्याप्रमाणे मानवी शरीरासाठी कोणती आवश्यक पोषक तत्वे पशुधनापासून मिळतात? ए जीवनसत्व आणि लोह, बी प्रथिने आणि कॅल्शियम, सी कर्बोदके आणि जीवनसत्व, डी जीवनसत्व आणि जस्त. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रथिने आणि कॅल्शियम. पाचवा प्रश्न, प्राण्यांच्या शेण मूत्रापासून थेट कोणती दोन मूल्यवान संसाधने तयार होतात? ए उत्तम दर्जाचे शेणखत आणि बायोगॅस, बी रासायनिक खते आणि वीज, सी प्लास्टिक साहित्य आणि गोड तेल, डी औषधी सिरप आणि कोळसा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तम दर्जाचे शेणखत आणि बायोगॅस. सहावा प्रश्न आहे, देशाची कोणती सुरक्षा पशूंच्या संगोपनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे? ए सीमा सुरक्षा, बी सायबर सुरक्षा, सी अन्न सुरक्षा, डी आर्थिक बाजारपेठ सुरक्षा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अन्न सुरक्षा. अशा प्रकारे आपण परिसर अभ्यास मधला तिसरा धडा पाहिलेला आहे, निसर्गाची देणे प्राणी जीवन, आणि त्याच्यावरचे सर्व प्रश्न सुद्धा पाहिले. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.